जगदवंदनीय महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव महामाता यांना त्रिवार अभिवादन. आपणा सर्वांना जय भीम. अर्जुन खरात ही जी व्यक्ती होती, खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं, हा ज्या दिवशी मला त्यांची खबर मिळाली की अर्जुन खरात आपल्यात राहिले नाही, तर त्या दिवशी असं मनाला धस्स झालं. सगळेच मरतात, मलाही मरायचं आहे, आपल्याला सर्वांना जायचं आहे. परंतु ह्या व्यक्तीबद्दल धस्स होण्याचं कारण असं होतं की आमच्या कलाकारामध्ये, मी एक छोटा मोठा कलाकार आहे, लिहितो मी, तर आमच्या कलाकारामध्ये जर दिवा घेऊन शोधायचा असेल, हातावर दिवा घेऊन जरी शोधला, तर ही अतिशोक्ती नाही. मी एक बोलायला मिळालं म्हणून बोलत नाहीये, ही माझ्या मनातलं बोलतोय आणि आरशासारखं बोलतोय. याच्यावर कुणाला वाच्यता करायची करू शकता नंतर, मला काही फरक पडत नाही. परंतु अर्जुन खरात ही व्यक्ती प्रांजळ आणि ट्रान्सपरंट, जसा आत होता ना तसाच तो माणूस बाहेर होता. आणि त्यांना कधी असं दांभिकपणा आला नाही, कुणाबद्दल वैर किंवा कुणाबद्दल असा द्वेष, ह्या भूमिकेतून तो माणूस खूप दूर होता, खूप दूर. आणि कलाकारामध्ये हे खूप चालतं, बरोबर की नाही विश्वासराव? हे कलाकारामध्ये खूप चालतं की त्याचं गाणं, अरे मोठं हे झालं, माझं गाणं पडलं होतं, तू तबल्यावर माझ्यासाठी तू बसायचं, त्याने नाही बसायचं, आणि त्याच्यासाठी तू बसू नको, माझ्यासाठी बस. तर हे जे बघा, हे चालतं इथे, नाही असं नाही, पण कलाकारामध्ये कसं, ठीक आहे, ओके ओके म्हणून आम्ही चालत असतो या गोष्टीला. आणि अर्जुन खरात बद्दल बोलायचं तर ही व्यक्ती, कोणीही म्हणजे नवखा गायक जरी बसला तर ही व्यक्ती कधी आपल्या हार्मोनियम, आपल्या बाजावरून उठून गेली नाही कधी की मला कंटाळा आला की मी याच्याबरोबर काय गाऊ, हा काल माझ्याबरोबर माझाच शिष्य आणि मी याच्याबरोबर पेटीवर बसू का म्हणून, असं कधी त्या व्यक्तीला वाटलं नाही. आणि असा माणूस, अशी व्यक्ती, एवढं गुणवान एक कलाकाराचं रूप आपल्यातून एक्झिट होणं, हा खरं म्हणजे कलाकारांना, म्हणजे तुम्हाला तर झालंय, बाकीच्यांनाही झालं, पण कलाकारांना खूप मोठा तोटा झालेला आहे ह्या गोष्टीचा. आणि हे खरोखर आहे, खरोखरच झालेलं आहे. कारण ह्या माणसाची जी आलापी होती, आता हे कलेबदले इथले जे कलाकार कोणी असतील त्यांना माहिती आहे की हा माणूस ज्यावेळेस हार्मोनियमवर बसायचा, बरोबर आहे दादा, ज्यावेळेस आलाप घ्यायचा ना, तर चांगल्या चांगल्याच्या अंगावरती काटे उभे राहायचे, चांगल्यांच्या, म्हणजे आपल्यातले जेवढे मोठे तुरम खान असतील किंवा गायकीमध्ये स्वतःला काहीतरी बादशाही समजतात, त्याच्यापैकी पण अर्जुन खरातांनी जर ताना मारला किंवा आलापी घेतली तर बहुतेक लोक त्यांना चिमटा घ्यायचे. हे मला त्यांनी सांगितलेलं आहे की बस झालं, आता गाऊ नको तेवढं, की मी पडेल तुझ्यामुळे म्हणून, ही भूमिका असायची. आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती, एवढी गुणी व्यक्ती, किती लवकर, हो काय वय आहे, 50, 55, 60च्या आतच आहेत ना ते, काही जास्त नाही आहेत. आणि अशी व्यक्ती, त्यांचा माझा वारंवार, आत्ता त्यांना एक्झिट होण्या अगोदर काय 4-5 दिवसापूर्वी गावी गेले होते, आणि गावी मी फोन करायचो नेहमी, आणि मला बरंचसं त्यांनी माझ्याकडून, मला खूप माझ्याकडे यायचे, मला मी त्यांच्या भागवत जाधवांत, म्हणजे भागवत खरातांपासून त्यांच्या आमच्याकडे यायचे ते भागवत खरात, आमच्या बाजूला हार्मोनियम वादक होते मस्के म्हणून, आणि त्यांच्याकडे त्यांचे बंधू यायचे, आणि तिथून यांचा सहवास आमच्याकडे येण्या जाण्याचा. म्हणजे हे ज्यावेळेस नावारूपाला नव्हते, यांना मिशूर पण फुटली नव्हती, तेव्हापासूनचा काळ त्यांचा. आणि त्यांच्याने आमचे ऋणानं बंध जे आहेत हे खूप जुने आहेत. आणि आत्ता जे काही आजारी पडले, गेल्या वर्षी मी घरी आलो होतो भेटायला, तर अक्षरशः रडले. आम्ही मला मिलिंद शिंदेने बोलवलं होतं घरी, काही काम होतं, माझं रेकॉर्डिंगचं काम होतं म्हणून बोलवलेलं. तर त्यांनी सांगितलं मला, माझ्या घरी अगोदर तुम्ही या आणि नंतर पुढे जा. बघा, त्यांचे गुण सांगतोय मी. तर मी म्हटलं दादा, मी त्यांच्याकडून नाही पण माझ्या घरी या म्हणून. घरी आलो आणि माझा फोन त्यांनी बाजूला ठेवला आणि फोन स्विच ऑफ केला की सायलेन्सवर ठेवला, आणि मला बोलले पहिले हातपाय धुवा आणि जेवून घ्या म्हणून. आणि मिलिंद शिंदे माझ्यासाठी जेवायला असले, मिलिंद शिंदे इथं, तर ते माझी वाट सारखे फोन लावतात, आणि ते बोलले नाही तुम्ही त्यांच्याकडे कधी जाल, माझ्याकडे कधी येणार मग. आणि आजारी अंथरुणावर पडलेत, आणि मला गडवे, बरोबर आहे का, गडवे होते इथे साक्षीला आहेत,
आणि त्या व्यक्तीने मला जेवू घातलं, बोलले मी आज धन्य झालो, तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या घरी जेवलात ना, मला खूप धन्य वाटलं. आणि मग माझ्याबरोबर 10-20 फोटो काढले त्यांनी. आणि मी म्हटलं मी तुमचा आहे, तुम्हाला काय एवढं विशेष वाटायला लागलं माझ्या, मी तुमच्या मातीतला माणूस आहे, माझ्याबद्दल तुम्हाला एवढं विशेष नाही नाही नाही, तुम्ही माझ्या घरी आला. तर ह्या व्यक्तीचे गुण हे होते असं. आणि कलाकार बहुतेक भेटले ना इथे त्यांच्या वस्तीमध्ये, तर कलाकाराला कलाकार बघून एका गल्लीत घुसतो, असं कैक वेळा आम्ही अनुभवलेलं आहे, कैक वेळा अनुभवले. आणि काही कलाकार छाती ठोकपणे पुढे येतात, त्याच्यापैकी अर्जुन खरात होते. आणि ह्या व्यक्तीने मी ज्यावेळेस भेटायला गेलो तर कस्तुरबाला ॲडमिट करायचं होतं, तर म्हणे ते लोक घेत नाहीत मला. मग माझे एक मित्र वाघमारे म्हणून प्रोड्युसर आहेत, त्यांना मी सांगितलं, त्यांची पत्नी तिथे सिस्टर होती, तिला त्यांनी सांगितलं की कसंही करून हा पेशंट तिथे ॲडमिट झाला पाहिजे. बरोबर आहे ताई? मग तिथे त्या ॲडमिट झाल्यानंतर परत त्यांना GTला की कुठे पुढे न्यायचं होतं, तिथेही तोच प्रकार घडला. तिथे गेलो तर मग मी गेलो तर लगेच डोळ्यातून पाणी आलं त्यांच्या. आणि मग त्या ताई आणि त्यांचा मुलगा मनोज कुठे बाजूला गेले होते. मग आमचं बोलणं चालू होतं, तर मला बोलले, दादा मला आज तुम्हाला एक विचारायचं आहे की माझी पत्नी आणि मुलगा तिथे डॉक्टरांबरोबर जवळजवळ 20-30 मिनटं बोलले. काय बोलले मला माहीत नाही, पण त्यांच्या आल्यानंतर चेहरे पडलेले होते. बघा किती चाणक्य माणूस होता, चेहरे पडलेले होते यांचे, आणि हे मला काही सांगत नाहीत. आणि त्याच्या अगोदर मला माहीत होतं की त्यांना लिव्हरचा कॅन्सर झालाय म्हणून. गडवे बरोबर आहे, लिव्हरचा कॅन्सर आहे त्यांना, पण त्यांना कळू दिला नाही, मी पण नाही कळू दिलं, त्यांच्या घरच्यांनी तर नाहीच कळू दिलं. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, मग मी ताईंना बोललो जरा, ताईंना हे काही सांगितलं नाही, पण मला ते बोलले की मला काही सांगितलं नाही म्हणून. आणि तो माणूस गेल्या वर्षापासून अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होता. आणि तशी झुंज देत असताना मला एक दिवस गेल्या वर्षी प्रल्हाद शिंदेचा कार्यक्रम होता कल्याणमध्येच, आणि त्या कार्यक्रमाला म्हणे मी गाणार आहे म्हणून. मी म्हटलं नका दादा, गाऊ नका तुम्ही, प्लीज गाऊ नका, काही झालं तर काय नाही नाही, मला स्टेजवर मरण आलं तर चालेल, पण मला कलाकार आहे, मी गाता गाता मरण स्वीकारेन म्हणून. बघा कलाकाराची. आणि काही कलाकार आज बघा त्याच कलाकारांची गर्दी काय दिसते का कोणाची. तर हे कोणाला वाईट वाटू नये ह्या गोष्टीचं. त्या कलाकारांनी ज्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट केलेलं आहे. एकदा तर कुठल्या कलाकाराने म्हणे त्यांना कुठल्या जिल्ह्यामध्ये नेलं आणि तिथे हार्मोनियम सहित सोडून दिलं, आणि तो माणूस तिकडनं पेटी डोक्यावर घेऊन आलेला माणूस आहे. ह्याच कलाकारांनी आज त्या कलाकारांसाठी जो माणूस झिजला, त्या कलाकारांची कुठे मला दाटी दिसत नाहीये. हे असं का व्हावं, असं का व्हावं? ज्यांनी तुम्हाला काहीच दिलं नाही त्यांना तुम्ही काय काय त्यांच्यासाठी जाता, त्यांच्यासाठी काय काय लिहिता, त्यांच्यासाठी काय काय करत नाही तुम्ही. मग साधारण कलाकाराचं नाव नाही झालं म्हणून असं नाही आहे. कलाकार काय गुणाचा होता हे पण, याचं पण जोखांनी झाली पाहिजे, याचं पण मोजमाप झालं पाहिजे ना. आणि साधा कलाकार नव्हता. अर्जुन खरातांना कलाकार ओळखत होते की त्यांची कला किती उंच आणि किती बुलंदीची होती म्हणून. आम्ही ओळखतो त्यांच्या कलेला, आम्हाला माहीत होतं. माझा मुलगा तर वेडा आहे त्यांच्यासाठी. माझा लहान मुलगा आहे, तो लहान म्हणजे तसा लहान नाही वयाने, पण तो वेळ आहे त्यांच्यासाठी की मामा किती छान गातात म्हणून. त्यांच्या पुढे कोणीच कलाकार असे नाही. तो विशारद आहे, माझा मुलगा स्वतः तबल्यामध्ये विशारद आहे, पण त्यांचा फॅन आहे तो. तर ही कलाकार जाणू शकतात. म्हणून असो काही असो, मी कुणाला नावबोट ठेवत नाही, मला नावबोट ठेवण्याचा अधिकार नाही. आम्ही कलाकार आहोत, एकमेकांसाठी हेच आमचं आयुष्य आहे की एकमेकांसाठी काहीतरी सुखदुःख वाटून घ्यायचं, याच्या पलीकडे दुसरं आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून मला 2 शब्द आठवली म्हणून मी बोलतो कि अपनी आवाज की लर्दिश से दमकता था वो नूर था. अपनी आवाज की लर्दिश से दमकता हुआ नूर था. उस पुरनूर आवाज पर सारी दुनिया को गुरूर था. बादशाह बनकर जिसने सुरों पे हुकूमत की, बादशाह बनकर जिसने सुरों पे अपने हुकूमत की, हीरा वो अर्जुन खरा सुरों में ढला कोहिनूर था. एवढे बोलून मी इथे थांबतो. जय भीम.